बेलवडे पंचक्रोशीवर पावसाचे थैमान, घरांचे नुकसान, दरड कोसळली, वीजपुरवठा खंडित. प्रशासनाकडे कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी. भाजप युवा मोर्चा जिल्हा चिटणीस प्रवीण पाटील, सरपंच हरीश पाटील, केतन पाटील, ग्रामसेविका अर्चना म्हात्रे यांनी घेतला आढावा. पेण तालुक्यातील बेलवडे पंचक्रोशीत सलग 4 दिवसांच्या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. मुंबोशीत अनेक घरांची पडझड होऊन बेंदीच्या वाडीतील घरांना तडे गेल्याने येथील 25 कुटुंबांना सुरक्षिततेसाठी तागाची वाडीतील आदिवासी समाज मंदिरात स्थलांतरित करावे लागले आहे. पावसामुळे बेलवडे खिंड मार्गावरील रस्त्याची दैना झाली असून बेलवडे, वळक आणि मुंबोशीत परिसरात विद्युत पोल पडल्याने वीजपुरवठा 4 दिवस खंडित होता. भाजप युवा मोर्चा जिल्हा चिटणीस प्रवीण पाटील, सरपंच हरीश पाटील, केतन पाटील, ग्रामसेविका अर्चना म्हात्रे आदी ग्रामस्थांनी घटनास्थळी पाहणी केली. दरवर्षी येणाऱ्या संकटावर शासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत पाहणी करून दरडग्रस्तांचे कायमस्वरूपी स्थलांतर करावे अशी मागणी करण्यात आली आहे. सध्या परिसरात भीतीचे वातावरण असून नागरिकांना तातडीची मदत व पुनर्वसन पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली आहे. आज 3 दिवस अतिवृष्टी अतिमुसळधार पावसामुळे बेलवडे ग्रामपंचायतीमधील जर आपण बघितलं तर तरुणखोप ते बेलवडे येणारा रस्ता आहे तो पूर्णपणे वाहून गेलेला आहे. लोकांची आवक जावक बंद झालेली आहे. आमचा तालुक्याशी संपर्क मध्ये तुटला होता. आम्ही सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायत प्रशासन, सरपंच साहेब आम्ही तो रस्ता मोकळा केला, पण आजही रस्त्याची अवस्था बिकट आहे. 2 वर्ष झाली कंत्राट देऊन ठेके घेऊन, पण मात्र अजूनही कुठल्याही प्रकारचा रस्ता आम्हाला पूर्णतः मिळाला नाही. गटार वाहून गेलेले आहेत, पाणी सगळं रस्त्यावर येतोय आणि त्याचं नुकसान नक्कीच आमच्या ग्रामपंचायतीतील विभागातील सर्व बेलवडे ग्रामस्थांना व आदिवासी पाडीवरच्या लोकांना होताना बघायला मिळतोय. याचा सर्व शासनाने लक्ष दिलं पाहिजे की हा आतापर्यंत काम का नाही झाला, हा आमचा शासनाला सवाल आहे. या अतिवृष्टीमुळे आमच्या विभागातील शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे. घरांना तडे गेलेले आहेत. लोकांना आम्ही स्थलांतरित केलेलं आहे. बेंदीचीवाडी, मुंगोशी असेल या गावांना दरडीचा धोका अजूनही संपलेला नाही, कारण पाऊस आताशी चालू झालेला आहे. तर प्रशासनाने याच्यावरती ठोस पावले उचलून लवकरात लवकर पाहणी दौरा करून याच्यावरती कारवाई केली पाहिजे आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना घराचं झालेलं नुकसान हे त्यांनी तातडीने पंचनामे करून द्यावेत, ही आजच्या निमित्ताने मी त्यांना. आज आमच्या ग्रामपंचायतीमधील मौजे बेंदीची वाडी या आदिवासी वाडी डोंगराला लागून आहे. तिथे भूस्खलन होऊन वरती डोंगराला भेगा गेल्यामुळे ती या वाडीतील आदिवासी समाजाला आम्ही आमच्या इथे तागाची वाडी येथे जो समाज मंदिर बांधलेलं आहे त्याच्यामध्ये शिफ्ट केलेले आहेत. आज 4था दिवस ते इथे राहतात. तरी शासनाने लवकरात लवकर यावरती निर्णय घेऊन त्या वाडी संदर्भात काहीतरी ठोस निर्णय घेऊन, नाहीतर प्रत्येक वर्षी जोरात पाऊस आला तर हीच अवस्था होणार आहे. तरी शासनाने पुढची काय वाट न पाहता लवकरच यावरती निर्णय घ्यावा अशी मी शासनाकडे सरपंचाच्या नात्याने मागणी करत आहे. आज बेलवडे ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतला आपण सगळ्या मंडळींनी सर्वे केला आणि त्या दरम्यान निदर्शनास आलं की बऱ्याच ठिकाणी झालेल्या पावसामुळे नुकसान झालेलं आहे. बऱ्याच आदिवासी कुटुंब जे बेंदीच्या वाडीमध्ये राहतात त्यांच्या आजूबाजूच्या परिसरातला जे मातीचा लोड त्यांच्या गावावरती येतोय आणि जसं सरपंचांनी सांगितलं त्यांना देखील इथं आपण इथे शिफ्ट केलेलं आहे. परंतु त्याचबरोबर मुंगोशी गाव जे अगदी डोंगरालगत गाव आहे तिथे सुद्धा त्याच पद्धतीचं नुकसान झालेलं आहे. त्या लोकांना सुद्धा 1 दिवसासाठी स्थलांतरित केलं होतं. तिथे सुद्धा अजून प्रशासन पूर्णतः लक्ष दिलेलं नाहीये. तर आमच्या सर्वांची हीच मागणी आहे की जे बेलवडे पंचक्रोशीमध्ये जो नुकसान झालेला आहे त्याची प्रशासनाने व्यवस्थितरित्या पाहणी करावी आणि त्याच्यावर उपाययोजना करून आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळात अशा पद्धतीने लोकांना संरक्षण कसं देता येईल याकडे लक्ष देऊन त्याची ठोस पावलं उचलावीत अशीच विनंती प्रशासनाला आहे या माध्यमातून.